श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीचं भाग्य तारुण्य असेपर्यंत बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण कसं टिकवायचं, सर्वात महत्वाचं म्हणजे तारुण्य काळ. बालपण आपलं सहजपणे निघून जातं. त्या आठवणी शेवटपर्यंत आपल्या कायम राहत असतात. परंतु आपलं जे तारुण्य काळ आहे, त्या तारुण्य काळात भाग्य टिकवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि सतत ज्ञान मिळवणं आणि दुसऱ्यांची सेवा करणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. यापैकी आपल्याजवळ काय काय नसतात बघा. सकारात्मक विचार आपल्यामध्ये आहेत का? आपल्यातला आत्मविश्वास कमी होत गेलेला. दुसऱ्यांची सेवा करणं तर सोडाच, आपण स्वतःची सेवा आपण स्वतःहून करत नाही. कारण का? परिस्थिती कशीही असो, आपलं मनोबल मजबूत ठेवा. कारण तो कठीण परिस्थितीत आपला देह उत्तम प्रकारे राहिला पाहिजे. परिस्थिती सांगून येत नाही सोपी आहे का कठीण आहे, परंतु त्या कठीण परिस्थितीही बघा आपल्याला टिकून राहायचं आहे. जसा भाग समर्थाने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे, परिस्थिती कशी असो, आपला आत्मविश्वास उत्तम प्रकारे असणं गरजेचं आहे. आता विचार जर केला, जीवनात अनेक चढ उतार येतात की नाही. आपण एखाद्या सोसायटीमध्ये राहत असतो, बिल्डिंगमध्ये राहत असतो आणि आपण 3ऱ्या माळ्यावर 4थ्या माळ्यावर राहतो. त्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट नाहीये बघा. मग जेव्हा आपल्याला खाली यायचं असतं तेव्हा जिने उतरूनच येतो की नाही, बरोबर की नाही. परत आपल्याला वरती काही घेऊन यायचं असेल, घरी जायचं असेल तर ते पायऱ्या आपल्याला चढाव्याच लागतात. मग शेवटी चढ उतार आहेतच. पण संकटांना घाबरून न जाता खंबीरपणे सामना करायला हवा. आता विचार करा, संकट कोणाला सांगून आली नाहीये. एकदा घराचा उंबरठा आपण पार केला की संकट सामोरं आलेली आहेत. घरात असताना सुद्धा संकट आहेत. अचानक बघा आजारपण येतं, अचानक फोन येतं आणि फोनवर समजतं की असं संकट ओढवलेलं आहे. आपण विचार करतो, अरे आत्ताच तरी ही व्यक्ती माझ्याशी बोलली आणि असं काय झालं. म्हणजे न कळतपणे अचानकपणे आलेला प्रसंग आपण हादरून जातो. तिथे आपल्याला आत्मविश्वास फिट ठेवायचा आहे, कायम ठेवायचा आहे, समर्थ म्हणाले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका राजाला आपल्या ऐश्वर्याचा आणि शक्तीचा खूप गर्व होता. तो इतरांना तुच्छ लेखायचा हो, आणि त्यांचा अपमान करायचा की माझ्यासारखं कोणीच नाहीये. त्याच्या याच अहंकारामुळे आणि गर्वामुळे तो लोकांच्या नजरेतून उतरला आणि शेवटी त्याचे ते राज्य आणि भाग्य शेवटी धोक्यात आले की नाही. म्हणून आपल्याला काय शिकायला मिळालं? अहंकार आणि गर्व आणि बुद्धी प्रत्यक्ष जर पाहायला गेलं, हे अहंकार आणि गर्वपणा हे बुद्धीला न पटणारे आहेत. तर लोकांच्या बुद्धीला कसं काय पटेल? आता भाग्य तारुण्य असेपर्यंत आपल्याला टिकवायचं आहे. जसं आपलं बालपण आहे, जसं तारुण्य पण आहे,
तसं म्हातारपण आहे. जर आपलं बालपण तारुण्य पण उत्तमाचं असेल तर म्हातारपणाची बघा चिंता करायला नको ना. आपला आत्मविश्वास आणि सकारात्मकता, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सकारात्मक विचारांची जोपासना करता आली पाहिजे. आत्मविश्वास तुम्हाला कोणत्याही संकटावर मात करण्यास मदत करत असतो. आता एखादी स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये आपला देह उतरलेला आहे, परंतु स्पर्धेमध्ये देह उतरत असताना बघा, जर आपला आत्मविश्वासच नसेल तर आपण सहभागी होऊन सुद्धा आपण हारतो. का? कारण समोरचे खेळाडू हे उत्तमाचे होते आणि आपला कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास कमी पडला. तसंच अभ्यासामध्ये जर पाहायला गेलो, सर्वजण मुलं मुली बघा एका वर्गामध्ये बसलेले असतात, सर्वजण परीक्षा देत असतात, परंतु आपण अभ्यास केलेला आहे, परंतु आपल्यामध्ये लिहिण्याचा आत्मविश्वास नव्हता. आपलं सर्व तोंडपाठ होतं, परंतु लिहिण्याची प्रॅक्टिस नव्हती, सवय नव्हती, सराव नव्हता. आणि त्यामुळे काय झालं, आपले 3 तास होऊन गेले आणि पेपरामध्ये जे लिहायचं होते ते अर्धवट राहून गेलं. मग सर्व एवढं तोंडपाठ असून उपयोग काय? मग तसं सतत आपण नवीन गोष्टी शिकलं पाहिजे. जसं नवीन दिवस उजाडतो ना, तसं नवीन गोष्टी आपल्याला शिकता यायला हव्यात. आणि स्वतःला बघा, जसं आपण नवीन ताजंतवानं फळं खात असतो की नाही, तसंच आपल्याला सुद्धा आपल्या देहाला ताजंतवानं ठेवायचं आहे. आपला माइंड, आपलं मन प्रत्यक्षपणे शांत ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं, ज्ञानामुळे तुमचा आत्मविश्वास वाढत असतो आणि तुम्ही जीवनात नक्कीच दुसऱ्यांपेक्षा पुढे जाऊ शकता. आता भाग राहिलाय सेवा आणि मदत. कोणाला आतापर्यंत आपण मदत केली, स्वतःहून आपण स्मरण करायचंय. खरंच आपल्या देहाने कोणाला मदत केलेली आहे का? आणि केली असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु इतरांना मदत करा आणि त्यांच्या सेवेत स्वतःला झोकून द्या. त्यामुळे तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल. जरी ती व्यक्ती बघा कशीही तुमच्याशी वागली, तरी प्रसंग ज्यावेळी येतो त्यावेळी प्रसंगेवेळी आपण त्यांच्या सोबत जर राहिलो ना, बघा एखाद्या क्षुल्लक कारणावरून भांडण होतं आणि ती व्यक्ती आपल्याशी बोलत नाही किंवा आपण त्यांच्याशी बोलत नाही, परंतु त्यांच्यावरती प्रसंग ओढावलेला आहे, संकट ओढावलेलं आहे. आणि जर आपण त्यांच्या संकटांना पाहून गेलो, म्हणजे काय, प्रसंगामध्ये ते दुःखी आहेत, त्यांच्यावर संकट ओढावलेलं आहे आणि आपण फक्त पाहून गेलो, तर शेवटी काय होणार आहे? काहीच नाही आहे. त्यांना जर बघा त्यांची सेवा करता आली, त्यांना मदत करता आली, तर ती न बोलणारी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे आपल्याशी बोलायला येईल की नाही. म्हणून आपला देह कुठेही कमी पडता कामा नये. इतरांना मदत करण्यामध्ये तर उत्तम प्रकारे आपला देह पुढे असला पाहिजे. आपल्यामध्ये कठीण परिस्थितीही आपण स्वतःहून हार मानायची नाहीये. तुमचं मनोबलच तुम्हाला तारुण्य काळात टिकून राहण्यास मदत करेल. आपल्यामध्ये चिकाटी ध्येय बघा प्रत्यक्षपणे आपल्याला टिकवायचं आहे. कारण आपण इतरांना मदत केली, त्यामध्ये नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळाली. स्वतःवर विश्वास ठेवण्यात आणि आत्मविश्वास बघा कसा वाढवायचा हे सुद्धा आपण त्यामध्ये नक्कीच शिकलो ना.
म्हणून समर्थ म्हणाले, तारुण्य काळात जर भाग्य टिकवायचं असेल तर आपलं बालपणसुद्धा उत्तमच असलं पाहिजे. आणि बालपण आणि तारुण्य काळ जर आपलं उत्तमच असेल, सकारात्मक विचारांनी भरलेला असेल, आत्मविश्वास असतील, सतत ज्ञान मिळवत असू आणि दुसऱ्यांच्या सेवा करण्यामध्ये जर आपण नक्कीच असू ना, तर आपलं म्हातारपण शेवटी उत्तमच जाणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.